वन घुमा बल्ला आणि आलेले आहेत ते दोन धुरंदार परदेशी वॉरियर्सचे गणेश ठोंबरे आणि जगदीप परदेशी. झुकेंगे नहीं साला, हरेंगे नहीं झुकाएंगे हो. मला वाटतं गणेश शेठ यांनी थोडस हलक्यात घेतली पाहिजे. आपण क्वालिफाय झालेला आहात. आणि दोन्ही कर्णधारांना विनंती आहे, आपला एक एक राखीव खेळाडू इकडे पाठवायचा आहे. आणि एक सूचना आहे कर्णधारांना, बॉल जर भिजला, बॉल जर गेला, बॉल जर खराब झाला तर तुम्हाला सेकंड हँड बॉल म्हणजे खेळलेला बॉल देण्यात येईल. संयोजक देतील तो. तुम्ही कुठलाही आग्रह आमच्यापाशी करू शकत नाही. जय जय श्री महाकाल. कोणी संघांना विनंती आहे, आपला एक एक राखीव खेळाडू इकडे पाठवायचा आहे. नंतर तक्रार चालणार नाही. कचरा सुंदर असा सामना. त्याच्या आधीचा सामना मित्रांनो सुपर ओव्हरचा झाला. 12वा कोणीच नाहीये. बॅट्समनचा मीच 12वा. खेळा. निकेत कामते हे बॉलिंगला आलेले आहेत. पहिलं षटक घेऊन आलाय तो अनिकेत. ओपन करतो जगदीप. सुंदर केलेला चेंडू फाऊल झेल होतोय का नाही. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी ही धाव पूर्ण. आणि गचा क्षेत्ररक्षण. तिसरी धाव. चोरटी धाव. आताच्या 3 धावा. अण्णा सुतार, आपणास विनंती, आपली कोपरा मीटिंग जर झाली असेल तर इकडे या. अण्णा सुतार, आमचा घसा दुखायला लागला. एकाच धावेवर समाधान मानावं लागते. सुंदर गोलंदाजी अनिकेत कामते यांची. आणि खालून टॉपला असणारे अण्णा सुतार इकडे या. आमचा घसा दुखायला लागला. स्ट्रिप्सिल खाऊ खाऊ आम्हाला काय फरक पडेना. तुम्ही इकडे या आणि थोडीशी ही कमान सांभाळा. सुंदर गोलंदाजी अनिकेत कामते. सुंदर समालोचक कशी आलेले आहेत. अण्णासाहेब सुतार. पुढचं मॅच जे काय असेल प्रसारण हे अण्णा सांगतील. आपल्या संघासाठी पहिले षटक घेऊन आलाय तो अनिकेत. त्याचा सामना करतोय तो जगदीश परदेशी. आणि उत्कृष्ट असा चेंडू टाकलाय अनिकेतनी. निर्धाव चेंडू. एका षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 4 धावा. आता आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो
स्वतः कर्णधार गणेश. उत्कृष्ट असा गोलंदाज आहे तो गणेश. अचूक टप्प्याचा भेदक मारा करून कमीत कमी रन देतो आपल्या संघासाठी. अशी सुंदर गोलंदाजी करणारा आमचा जिवलग मित्र गणेश. तरी तो असा जास्ती वयाचा वाटत असला तरी त्याच्या अंगामध्ये मित्रांनो अजून चांगला खेळ आहे. परंतु दुसरा वरती बॅटिंग करतोय तो पण गणेशच आहे मित्रांनो. त्याच्यामुळे त्याची ताकद कमी पडली मला असं वाटतंय. एकच नावाच्या दोन ताकद आहेत. त्याचं वरच्याचं नाव कार्तिक असतं तर थोडं जरा बारका भाऊ मोठा भाऊ काहीतरी झालं असतं. कोणी गणेशच. चला गणेशचा पुढचा चेंडू. सामना करेल तो गणेश आणि त्या ठिकाणी अनिकेतला थोडे असे फुलाचा वर्षाव करताना गणेश. चौकार. दीपक फडतरे तुम्हाला इथं जगदीश गजेंद्र सिंग बोलवतोय. बबलू पुन्हा एकदा लांब लचक कडक. मला वाटतं एबीपी माझाचा चांगला असा समाचार घेतलेला गणेशनी. 3 चेंडू मध्ये 2 षटकार आणि 1 चौकार मारून आपल्या संघासाठी सुंदर अशी धावसंख्या उभी केली ती गणेश ठोंबरेने. पुढचा चेंडू परत एकदा लांब लचक आणि मला वाटतंय मित्रांनो पहिल्या षटकात 4 रन देऊन सुद्धा काय फायदा झाला नसावा. अशी खतरनाक फलंदाजी करतोय तो गणेश ठोंबरे. पुढचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने सुंदर असा मारलेला. आणि या ठिकाणी मित्रांनो बघितलं का तुम्ही उत्कृष्ट अशी फिल्डिंग केली आपल्या संघासाठी परशुराम जगदाळेने. मला वाटतंय मित्रांनो एवढी फलंदाजी चांगली करून सुद्धा विकेट गमावल्यानंतर काय होतं ते फलंदाजाला विचारा. आता आलाय तो लेग साइडचा बादशाह राजू जोंबाडे. राजू लहानपणापासून पिक्चर मध्ये जास्तीत जास्त नाव ऐकलेलं असतं. राजू आमचा राजू तुमच्या ताब्यात. तुमचा ताब्या आमच्या राजूत. आता आमच्या जवळ असा उभा राहिला फिल्डिंगला आलेला आहे तो आमचा मित्र अनिकेत. मगाशी त्यांना सुंदर अशा फुलाचा वर्षाव केला गणेशने. कसा तो सामन्यामध्ये घुसलाय. आता काय करतोय ते बघू आपल्या संघासाठी. चला गणेशचा पुढचा चेंडू. सामना करतोय तो राजू. बघा मित्रांनो कर्णधार उपकर्णधार एकमेकांना सांगत नाहीतर नो बॉलला सामोरं जावं लागल. या ठिकाणी कुंदन पंच खालचे आणि वरचे पंच आऊट दिलाय का. झेलबाद झालेले सुंदर अशी गोलंदाजी केली. दोन षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 26 धावा. आणि आता आलाय तो खतरनाक असा फलंदाज. 2-3 बॉल फोडण्याची ज्याच्यात क्षमता आहे असा तो अक्षय. दिवे गावामध्ये सलग 6 षटकार ज्यांनी मारले आणि आपल्या फुरसुंगी संघाचं नाव युट्यूब जगतात केलेलं असे अक्षय आठवडे आता आलेत. आणि आता आलाय तो अतिशय अनुभवी अतिशय असा जास्त वयाचा खेळाडू अजय मोरे. मला वाटतंय जगदीशच्या डोक्यामध्ये काय चाललंय ते जगदीशलाच माहिती. आणि या ठिकाणी
गणेशने एक मोठा निर्णय घेतलाय. गणेशने थोडा मला वाटतंय रिवर्स टाकलेला. त्याला कळलेलं की कुठं पण सट्टा लावला तर थोडं नुकसान होऊ शकतं. वीर रणजित रिहान सारखा डावखुरा गोलंदाज आहे तो रणजित. तर मित्रांनो, एवढ्या लहान वयामध्ये हा इतका चांगला गोलंदाजी करतोय तर पुढे जाऊन आपल्यालाच तो धोका घडू शकतो. गणेश, तुझा अनुभव जास्ती त्याला देऊ नको. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. पुढच्या वर्षी तो दुसऱ्या टीम मध्ये पण असू शकतो. त्याच्यामुळे तुझा थोडा अनुभव मागे ठेव. त्याला थोडा मारू दे. पुढचा चेंडू. मी मित्रांनो सांगतोय, जी वयाने संपलेली त्यांना अवघड करते ही लहान मुलं. पुढच्या वर्षी दादा तुझ्याच घरातला आहे, तू सारखं त्याचं नाव घेऊ नको. त्या ठिकाणी 3 डॉट. जगदीश परदेशी. मला वाटतंय मित्रांनो, इकडं अजय थोडा मनात थोडा दुःख व्यक्त करतोय की गणेशनी मला माघारी पाठवलं. पण बघ आजीव कसा उत्कृष्ट अशी गोलंदाजी. मित्रांनो, वाईट बॉल. त्याच्या चेहऱ्यावरती थोडीशी भीती नाहीये. एवढा बलाढ्य बॅट्समन त्याच्या पुढे खेळतोय. बघा मित्रांनो, जगदीश तुला आता कळलं असेल मी कसा आजारी असून 4 फुकलो तसा तू पण फुकला. समजून घेतो आता. ग्राउंडच्या बाहेरनं बोलणं अवघड असतं. हे बघा मित्रांनो, मला तरी अजय काळे वाईट बॉल. अजय काळे थोडा चांगला गोलंदाज आहे, पण तुझं तर अवघडच केलं या मुलांनी. रणजित, आता तर मला तर आता वाटतंय सामन्यांच्या लाईटी घालवा. 5 चेंडू डॉट. आता निम्या ग्राउंड वरती मला असं वाटतंय वाईट चेंडू. मित्रांनो, कोणताही खेळाडू हारण्यासाठी खेळत नसतो. हे बघा मित्रांनो, मला वाटतं या मुलाला एक बुके घेऊन यावा. जगदीशच्या हस्तेच त्याला एक बुके देऊन टाकावा. मला वाटतंय जगदीश संध्याकाळी 12, 1, 2, 3 वाजेपर्यंत झोपणार नाही. या मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच गौरव पवार. ट्रॉफ्या तिकडं पवेलियन मध्ये आहेत. आणल्यानंतर आम्ही तुला 100% देणार गौरव. आणि आता आलाय तो गणेश. आता आलाय तो अनिकेत उपकर्णधार. हॅलो. बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला. मला वाटतंय गणेशनी या कामठ्यांच्या वावरावरचा मसोबा फुललेला असावा. सगळ्याच मॅचची जिंकतोय तो. आणि या ठिकाणी नावाजला तेवढाच असा गावसतोय आमचा मित्र गोंडस असा गुळगुळीत अक्षय आठवळे. हॅलो हॅलो हॅलो. मित्रांनो, गेल्या वर्षी प्रफुल्ल खोमलेची एक टीम होती. ती अशी सलग 5 सामने जिंकली आणि नंतर टुर्नामेंटच्याच बाहेर गेली. तसं मला वाटतंय होणार आहे का काही, पण तसं होणार नाही. 10 पॉइंट वरती आहे जगदीश. तुझी होती दादा. उशिराच बोललो जरा मी. 2 दिवसापूर्वीच बोलायला पाहिजे होत्या गोष्टी. पुढचा चेंडू. बघा मित्रांनो, रिव्हर्स स्कूप बीप सगळे शॉट बघायला मिळतात हाफपिच मध्ये.
या ठिकाणी संघ मालक स्वतः जबाबदारी घेऊन आलेले आहेत आपल्या संघासाठी खेळायला. सूरज, मला वाटतंय पुकापुकीचं सत्र चालूच आहे. तो वीरचा बूट बहुतेक अनिकेतने घातलेला आणि असाच बॉल पुकतोय सूरज. बघा मित्रांनो, असंच जर सामने चालू राहिले तर मला वाटते 10-10:30 पर्यंत सगळे सामने संपतील. ही सुद्धा मेडलवर गेले का अनिकेत? आता तर थोडं अवघडच झालं. मला वाटतंय गणेशला हरपळ्यांचा संघ दार्जिन असावा असं वाटतंय. आणि आता आलाय तो अनुभवी असा गोलंदाज अजय मोरे. जर त्यांनी पण मित्रांनो जर ही हॅलो या ठिकाणी हॅलो या ठिकाणी अजय मोरे यांना पारितोषिक आलेलं. सलग 3 विकेट जर घेतल्या तर फुरसुंगी गावचे उपसरपंच प्रवीणदादा हरपळे यांच्याकडून रोख स्वरूपाचे 1000 रुपये. त्या ठिकाणी मला वाटतंय बक्षिसाच्या थोडा आता जवळ चाललेला आहे तो अजय. हॅलो आणि आता आलाय तो कार्तिक स्वामी. समोर कोण नाही समोर. विकेट आहे का? पाय दुखलं म्हणलं. वाकडा हो तिथेच. हॅलो दुसरी विकेट घेतली होती अजय मोरेने. मला वाटतंय 1000 रुपये प्रवीण दादाला द्यावे लागतील. यानंतरचा होणारा सामना भारती तात्या पवार किंग्स विरुद्ध प्रवीण दादा हरपळे टायगर. चला कर्णधार टॉस साठी यायचंय. 1000च्या एकदम अशा मला वाटतंय दादा खिशात हात घालतो आता 100% मला वाटतंय दादा. ऑनलाईन तर ऑनलाईन दादा चालतंय. अजूला सांगून ठेव मग दिलेत म्हणून म्हण. मी इथं माईक वर बोलतो. निर्धाव चेंडू आणि 1000 गेलेले. सुंदर अशी गोलंदाजी करतोय. विकेट पण एक निर्धाव चेंडू गेल्यामुळे बक्षीस गेलेलं. मला वाटतंय पुढच्या वर्षी सचिन दादा हरपळे दोन राहिलेत का?
हॅलो, या ठिकाणी सचिन दादा हरपळे फायटर्स या संघाला 33 धावा जिंकण्यासाठी करायच्यात फक्त. मला वाटतं या पोर्तुगीज प्रीमियर लीग मधला सगळ्यात कमी स्कोर असावा हा. परदेशी वॉरियर्स मित्रांनो, चला यानंतरचा होणारा सामना प्रवीण दादा हरपळे टायगर्स विरुद्ध मारुती तात्या पवार.
हॅलो 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 चौकार. वीस चेंडू मध्ये 5 धावांची गरज. पुढचा चेंडू सामना करतो तो अनिकेत. 150 मीटर मारलेला वड्यामध्ये लांब षटक असा षटकार. चप्पल कुठे तुझी सँडल तिथे कुठे विजय मिळवलेला